लाईव्ह शोध सत्य बातमीचा। नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक। एकाच कांदा विक्रीच्या काटापट्टी आणि हिशोबपट्टी या दोन पावत्यांमधील रकमेत फरकाचा घोळ घालून शेतकऱ्यांची सर्रास लूट चालली असून याबाबत चेअरमन व सचिव यांच्याकडे खुलासा मागितला असता गेल्या 15 दिवसांपासून त्यांनी मौन धारण केलेले असून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या मुलीबाबांची लुटालुटीची कहाणी लोक चर्चेत बरीच रंगली आहे, अशी माहिती कुठल्या नारत्या एका शेतकऱ्याकडून ऐकायला मिळत आहे। नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरे येथील तक्रारदार शेतकरी श्री जगन्नाथ प्रतापराव पाटील यांनी दिलेल्या लेखी तक्रार अर्जावरून त्यांनी 16 ऑगस्ट 2024 रोजी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस आणलेला कांदा व्यापारी भिवराज भगीरथ फोपलिया राहुल ट्रेडर्स यांनी 1611 रुपये प्रति क्विंटल भावाने 6.80 क्विंटल कांदा खरेदी केला। हिशोबपट्टी पावती क्रमांक 546 नुसार 10,955 रक्कम झाली, मात्र काटापट्टी पावती नंबर 10,68,463 मध्ये एकूण खर्चापोटी 82.16 वजा करून शेतकरी जगन्नाथ पाटील यांना 10,872 रुपये रोख देण्यात आले। सदरचा 82.16 रुपये एकूण खर्च कशापायी काढून घेण्यात आला त्याचा कुठेही उल्लेख काटपट्टीवर नमूद केलेला नाही। उलट हिशोबपट्टीवर खर्च या सदरात निरंक दाखवण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे नांदगाव बाजार समितीचे शिक्के या दोन्ही पावत्यांवर आहेत। दोन्ही पावत्या या एकाच वजनाच्या मालाच्या असून रकमेमध्ये मात्र तफावत आहे। या पावत्या कोणत्या नियमाच्या आधारे व का देण्यात येतात असा सवाल जगन्नाथ पाटील यांनी विचारलेला आहे। वजा करण्यात आलेली रक्कम हे नेमकी कोणत्या खर्चापोटी वजा करण्यात आलेली आहे याबाबत लेखी खुलासा जगन्नाथ पाटील यांनी मागितलेला आहे, मात्र अद्यापपर्यंत नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने खुलासा दिलेला नाही। नांदगाव बाजार समितीने मौन बाळगलेले आहे, त्यामुळे बाजार समितीत येणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांची अशाच पद्धतीने लुबाडणूक होत आलेली असावी असा आरोप जगन्नाथ पाटील यांनी केलेला असून नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने खुलासा करावा असे जाहीर आवाहन जगन्नाथ पाटील यांनी केले आहे। नांदगाववरून प्रतिनिधी मुक्ताराम बागुल। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।